श्री भक्तिविजय अध्याय दुसरा. जयदेव स्वामींची अवतार कथा. मागील अध्यायामध्ये आपण भगवंतांनी सर्व भक्त मंडळींना, सर्व साधू संतांना अवतार कार्यासाठी दिलेली आज्ञा, त्याचं सविस्तर वर्णन मागच्या अध्यायात बघितलं. अध्यायाला सुरुवात होत आहे. जगन्नाथ नामे नगरीत एक ब्राह्मण राहत असे. त्याच्या पोटी महर्षी व्यासांनी अवतार घेतला. त्यांचे नाव जयदेव असे ठेवले. त्या जयदेवाला विद्याभ्यास शिकवून सर्व शास्त्रांमध्ये निपुण केला. नंतर त्यांचे मौजबंधन केले. पुढे त्याच जयदेवांनी गीत गोविंद नावाचा एक ग्रंथ लिहिला. तो लोकांना फारच आवडून लोक त्याचा पाठ करू लागले. असे त्या नगरीतील सात्विक नावाच्या राजाने पाहून आपणही एक ग्रंथ तयार करून त्याचा सर्व लोकांस पाठ करावयाला सांगावा असं म्हणून त्याने ग्रंथ निर्माण केला. परंतु तो ग्रंथ लोकांना न आवडून राजास ते म्हणाले, तूच त्या ग्रंथाचे पठण कर. तू मनात गर्व धरून जयदेवाची निंदा करावी या हेतूने हा ग्रंथ केलास, तो आम्हास मानवत नाही. असे ऐकताच राजा म्हणाला, तर मग जयदेवाचा व माझा असे दोन्ही ग्रंथ जगन्नाथाशी देवळात ठेवून बाहेरून कुलुपे लावावी. ज्याचा ग्रंथ देवास पसंत पडेल तो देवळात ठेवील, आणि ज्याचा नापसंत होईल तो बाहेर फेकून देईल. ती गोष्ट सर्व लोकांना मान्य होऊन दोन्ही ग्रंथ देवळात टाकून दरवाजे बंद केले. सकाळी येऊन पाहतात तो राजाचा ग्रंथ बाहेर पडलेला आहे व जयदेवाचा ग्रंथ आत दृष्टीस पडला. तेव्हा राजाला आपला ग्रंथ देवाला आवडला नसल्याने आपला अपमान सहन न होऊन तो देवास म्हणाला, देवा, तू माझा अवहेर का केलास? मी आता तुझ्या पायाजवळ जीव देईन. असा राजाचा निश्चय पाहून देवाने त्याची समजूत घालून त्याच्या अध्यायातील, त्याच्या ग्रंथातील 24 श्लोक काढून जयदेवाने रचलेल्या ग्रंथामध्ये घातले. असे पाहताच राजाचे समाधान होऊन राजा नमस्कार करून जाता झाला. त्याच नगरात एक अग्निहोत्री ब्राह्मण राहत असे. त्याला एक सर्व गुण संपन्न अशी पद्मावती नावाची कन्या होती. तिला मागण्याकरिता देशोदेशीचे लोक येऊ लागले. त्यांना तिचा हा बाप म्हणाला की मी ही कन्या जगन्नाथास अर्पण केली आहे. त्याच रात्री देव ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन म्हणाले, मी बौद्ध अवतार धारण केला आहे, तरी जयदेव हा माझा अंश आहे, त्याला तू आपली कन्या अर्पण करावीस. असे त्या ब्राह्मणाने स्वप्न पाहताच सुमुहूर्त पाहून आपली कन्या जयदेवास अर्पण करून लग्न सोहळा मोठ्या थाटाने केला. त्यानंतर जयदेव हरिकीर्तन करू लागला. अशीच त्याची प्रख्याती एका दूर देशाच्या सावकाराने ऐकून जयदेवाच्या भेटीस ते आले व आपल्या घरी घेऊन गेले. तेथे एक महिना राहून हरिकीर्तन करून अज्ञानी जनास भक्तीस लाविले व 1 महिन्यानंतर जयदेव सावकाराशी घरी जाण्याबद्दल आज्ञा मागू लागले. तेव्हा सावकाराने वस्त्र अलंकारांनी एक रथ भरून बरोबर एक सेवक देऊन त्यांची पाठवणी केली. जयदेव रथात बसून अर्ध्या वाटेत आल्यावर सेवकास मागे पाठवून दिले आणि त्यानंतर 2 चोर समोर येऊन उभे राहिले. त्यास जयदेव म्हणाले, तुमची काय इच्छा आहे? चोर म्हणाले, आम्हास वस्त्र अलंकार दे, आम्हाला त्यातलं सर्व काही हवंय. जयदेवांनी सर्व वस्त्र अलंकार चोरांना देऊन चालते झाले. चोरांनी पुन्हा विचार केला, जर याला जिवंत सोडला तर हा सावकारास सांगून आम्हा शिक्षा करवे, तरी याचे हातपाय तोडून टाकावे. असा विचार करून त्यांनी जयदेवाचे दोन्ही हातपाय तोडून त्यास पेवात लोटून दिले. तेथेच जयदेव विष्णू भजन करीत आनंदाने राहिले. त्याच दिवशी क्रौंच नावाचा एक राजा
शिकारीकरिता फिरत तिथे आला. त्याने जयदेवास पाहताच नमस्कार केला व म्हणाला, स्वामी, तुमची अशी अवस्था का बरं झाली? जयदेव म्हणाले, मी जन्मापासून असाच आहे. राजाने हे ऐकताच त्याला रथावर बसवून आपल्या घरी नेले व त्यांची सेवा चाकरी करण्याकरिता सेवक ठेवले. त्यांचा उपदेश घेऊन म्हणाला की महाराज, मला काहीतरी आज्ञा द्यावी. जयदेव म्हणाले, आपण संत सेवा करावी. त्या दिवसापासून जे कोणी संत येतील त्यांची पूजा करून इच्छित हेतू पूर्ण करीत असे राजा. ही बातमी त्या चोरास कळाली. तेव्हा त्यांनी विचार केला की आपणही संत होऊन जावे. नंतर ते दोघे त्या राजाकडे गेले. पण जयदेव तेथे आहे हे त्यांना माहीत नव्हते. जयदेवाने चोरास पाहताच सिंहासनावरून खाली उतरून चोरांना आलिंगन दिले व राजाकडून त्यांची चांगली व्यवस्था ठेवून दिली. पुढे काही दिवस झाल्यानंतर ते जाण्यास निघाले तेव्हा राजाने त्यांना 2 रथ द्रव्याने भरून दिले व बरोबर सेवक देऊन रवानगी केली. अर्ध्या वाटेत आल्यावर सेवक चोरास म्हणाला, सर्व संतांपेक्षा आपल्यावर स्वामींची कृपा जास्त होती. याचे कारण काय? तेव्हा तो संतरूपी चोर म्हणाला, आम्ही पूर्वी एका दुष्ट राजाकडे होतो. त्या ठिकाणी हे स्वामी प्रधान होते व आम्ही सेवक होतो. तेथे या प्रधानाच्या हातून अपराध घडल्यामुळे राजाने ह्यास ठार मारण्याकरिता आम्हास आज्ञा दिली. तेव्हा आम्ही त्यांना अरण्यात नेऊन हातपाय तोडून पेवाट टाकून दिले. नंतर घरी जाऊन चाकरी सोडून देऊन विष्णू भक्ती करू लागलो. आणि असे बोलत आहेत तोच पृथ्वी कंपायमान झाली. पृथ्वी दभंगली आणि ते चोर रथासहित आत नाहीसे झाले. हे सगळं काही त्या सेवकांनी पाहिलं. ते सर्व काही पाहताच आश्चर्यचकित होऊन ते नगरात येऊन त्यांनी सर्व हकीकत सांगितली. ते ऐकताच जयदेवास खूप दुःख वाटून त्यांनी देवाचा थाबा केला. देवा, माझे शत्रू अधोगतीस का पाठविलेस? अशी करुणा ऐकून देव प्रसन्न होऊन जयदेवास हातपाय दिले. असा हा चमत्कार राजाने पाहताच जयदेवास प्रश्न केला. तेव्हा जयदेवाने सर्व हकीकत सांगितली. नंतर राजाने सेवक पाठवून पद्मावतीस बोलावून आणले व आपल्या राणीस तिची सेवा करावयास सांगितली. एके दिवशी काही स्त्रिया बसल्या असता राणीचा भाऊ मरण पावला व त्याची बायको सती जात आहे अशी बातमी दूत घेऊन आला. ते ऐकून सर्वजणी रडू लागल्या. पण पद्मावती हसून म्हणाले, तुम्ही रडता का? भ्रतार मेल्यावर मागून सती जाणे यात काय अर्थ? पतीचे मरण ऐकताच प्राण जाणे याला सती जाणे म्हणतात. हे बोलणं राणीने ध्यानात ठेवून प्रधानास म्हणाली, तुम्ही जयदेव मरण पावला अशी बातमी नगरात पाठवावी. पुढे काही दिवसांनी राजा जयदेवास बरोबर घेऊन शिकारीस गेला. तेव्हा प्रधानाने सेवकाबरोबर जयदेव मेल्याची बातमी नगरात पाठविली. ती राणीने ऐकून राणी रडत रडत पद्मावतीस म्हणाली, बाई, आपल्या नवऱ्यास वाघानं मारलं. असं ऐकताच पद्मावतीने प्राण सोडला. संध्याकाळी सर्व घरी आल्यावर पाहतात तो हा अनर्थ झाला आहे. राजाने प्रधानाकडून चौकशी करविली. सर्व हकीकत राजाला कळाली. तेव्हा राजाला राग येऊन मनात म्हणाला, जर बायकोला मारावी तर श्री हत्या होते, तरी आपणच अग्निकष्ट सेवन करावे. असा विचार करून जयदेवाची आज्ञा तो घ्यावयास गेला. तेव्हा जयदेव म्हणाले, तुम्ही प्राण देऊ नका. असं सांगून कीर्तनास आरंभ केला. तेव्हा देव जयदेवास भेटले व पद्मावतीस सावध केले. तेव्हापासून सर्वजण जयदेवाचे चरित्र गाऊ लागले आणि असे हे जयदेव कृष्ण भक्तीत लीन झाले. मित्रहो, अशी ही जयदेवाची चरित्र कथा या द्वितीय अध्यायामध्ये सविस्तरपणे आपल्याला आम्ही सांगितलेली आहे. आपल्याला कशी वाटली आपण कमेंटद्वारे नक्की सांगू शकता. व्हिडिओला लाईक करत जा आणि
शेअर करत जा तुमच्या घरपरिवारासोबत, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत. कारण मित्रांनो, धार्मिक ज्ञान हे माणसाच्या उन्नतीला कारणीभूत असतं. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या अध्यायामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये. संत तुलसीदासाची कथा, अशी ही रोचक रंजक संत तुलसीदासांची कथा पुढील अध्यायामध्ये आहे. तेव्हा या शृंखलेतील प्रत्येक अध्याय तुम्ही मनोभावे ऐका. प्रत्येक अध्यायातील चरित्र कथा ऐकायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. जय श्रीकृष्ण.